महापालिकेत नेमणूक होण्याबाबत कोणत्याही व्यक्तीशी आर्थिक अथवा इतर व्यवहार करू नयेत। अशा प्रकारे फसवणूक झाल्यास त्यास महापालिका जबाबदार असणार नाही, अशी माहिती पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली। सोलापूर महानगरपालिकेची विविध 31 संवर्गासाठीची 302 पदांसाठी पदभरतीची परीक्षा दिनांक 15, 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार TCS कंपनीच्या माध्यमातून पार पडली। या परीक्षेबाबतची पुढील कार्यवाही TCS मार्फत होऊन परीक्षार्थ्यांच्या गुणानुसार आणि प्रवर्गानुसार गुणवत्ता यादी तयार होणार आहे। तरी या अनुषंगाने सर्व परीक्षार्थींना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी कुठल्याही भूल थापांना किंवा आमिषाला बळी पडू नये। संपूर्ण प्रक्रिया ही अतिशय पारदर्शकपणे TCS कंपनीच्या माध्यमातून आणि महापालिकेच्या काटेकोर नियोजनातून यशस्वीपणे पार पडलेली आहे। यानंतर होणारी सर्व अनुषंगिक प्रक्रिया ही केवळ आणि केवळ गुणवत्तेच्या आधारावरच होणार आहे। नेमणूक होण्याबाबत कोणत्याही व्यक्तीशी आर्थिक अथवा इतर व्यवहार करू नयेत। कुणाची अशा प्रकारे फसवणूक झाल्यास त्याला महानगरपालिका जबाबदार असणार नाही, याची नोंद सर्वांनी घ्यावी, असं आवाहन पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी केलं। यानंतरची जी काही प्रक्रिया आहे ती फक्त अनुषंगिक असून वेगवेगळे नियम आणि जातनिहाय आरक्षणे आणि विद्यार्थ्यांना मिळालेले गुण फक्त आणि फक्त याच आधारावरती अंतिम निवड प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामुळे माझं सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व परीक्षार्थींना विनंती करण्यात येते आणि त्यांना निवेदन करण्यात येते की आपण भरती प्रक्रियेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारच्या भूल थापांना, आर्थिक आमिषांना बळी पडू नये। संपूर्ण निवड प्रक्रिया ही फक्त आणि फक्त आपल्याला मिळालेले गुण आणि जातनिहाय आरक्षणे, प्रवर्गनिहाय आरक्षणे यांच्याच आधारावरती होणार आहे। तरी कुठल्याही प्रकारच्या गैरव्यवहारांपासून, भरती प्रक्रियेसंदर्भातल्या इतर आर्थिक विषयांपासून आपण स्वतःचा बचाव करावा, असं आवाहन आपण सर्वांना करण्यात येते। सर्वांना शुभेच्छा। तसंच त्यांनी सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या।